ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनीय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। आपकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या शास्त्राचं आपण अध्ययन करत आहोत आणि आज त्याचं 8वं आपलं वर्ग साधक भाव याचं अनुशीलन आपण करत आहोत आणि विशेष करून अवतारांच्या साधक भावाची काय आवश्यकता आहे याचं सखोल अध्ययन आपण करत आहोत। आपल्याला मार्गदर्शन करणारे ऋषी आहेत स्वामी शारदानंदजी महाराज। मागच्या वर्गात आपण जी काही चर्चा केली किंवा आत्तापर्यंतच्या सगळ्या वर्गाचा गोषवारा आज थोडासा घेऊन मग पुढे जाऊया, कारण की साधक भाव त्याची ही अवतरणिका आणि अवतरणिकामध्ये अवतारांच्या साधक भावाच्या अनुशीलनाचं महत्त्व हे आपल्याला पटवून देत आहेत। आणि आज या अवतरणिका इथेही पूर्ण होणार आहे। 2 महत्त्वाचे सिद्धांत आपल्याला शारदानंदजी महाराज समजावून सांगणार आहेत, पण त्याच्या आधी बिलकुल त्याला म्हणतो की मुद्देसूद आता आपण काय काय चर्चा केली त्याचा एक धावता आढावा घेऊया। पहिलेच महाराज सांगतात की अवतारांच्या साधक भावाची आवश्यकता आहे की नाही, तर नक्कीच आहे। भक्त आपल्या इष्टमध्ये अपूर्णता बघू इच्छित नाही, पण महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे की ही भक्तीची अपरिपक्वता आहे। आणि पुढे म्हणतात की अवतारांच्या साधक भावाचं तपशील उपलब्ध नाही, फक्त भगवान बुद्ध आणि चैतन्य महाप्रभू सोडले तर। आणि ते का नाही आहे, कारण की भक्त आपल्या इष्ट आपल्या जे आदर्श आहेत त्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी कमी आहे असं ते बघू मुळीच इच्छित नाही। आणि मग पुढे ते उदाहरण देतात की यशोदा मातेचं, की कसं यशोदा मातेनं त्या बाल गोपालला माहिती असून सुद्धा की हे पूर्ण अवतार आहेत, वात्सल्य भावाने त्यांची साधना केली आणि एक मनुष्य रूपाने एक पुत्र रूपाने त्यांची साथ संभाळ सुद्धा केली। त्याच्यानंतर आदर्शच एक अवतार, क्षमा करा, अवतार हेच आदर्श साधक असू शकतात का,
कारण की त्यांच्या जीवनामध्ये दिव्यत्वाची, ज्याला म्हणतो की मधून मधून ते प्रकटीकरण होत असतं आणि ते दिव्यत्व सतत त्यांना जे प्रकट होत असतं ते पूर्णपणे त्या दिव्यत्वाला हस्तगत करू इच्छित असतात, म्हणून त्यांची साधना आपल्यापेक्षा तीव्र असते. हे सगळे मुद्दे आपण याच्या आधीच्या वर्गात घेतलं होतं. मागच्या वर्गात एक मागच्या वर्गात एक घेतला होता मुद्दा, तो म्हणजे की कधीही कोणाचा भाव नष्ट करू नये. भगवान श्रीरामकृष्ण याच्यावरती खूप जोर देतात आणि स्वामी विवेकानंदाचं उदाहरण आपण बघितलं होतं. 2-3 उदाहरणं बघितली होती स्वामीजींचेच. आणि विशेष करून भगवान श्रीरामकृष्णांकडे जे भक्त यायचे की ज्यांना ईश्वराचं ऐश्वर्यपूर्ण जे दर्शन प्राप्त करून घ्यायची इच्छा असायची, तर तेव्हा ठाकूर म्हणायचे की पहा, अशी मागणी करू नये. कारण की ऐश्वर्य बघितल्याने मग ईश्वराप्रती एक भीती निर्माण होते, दुरावा निर्माण होतो. आणि अर्जुनाचं उदाहरण आपण बघितलंच होतं. हे सगळं आतापर्यंत झालं आणि हे सगळ्या गोष्टी अवतारांच्या साधक जीवनाच्या परिशीलनाची आवश्यकता काय त्याच्या अंतर्गत आपण बघितली. आणि त्यातून आपल्याला हेच पटलं की अवतार की जे मानव एक भाव घेऊन किंवा मानव देह घेऊन जेव्हा जन्माला येतात, तर ते मानवतेची सर्व दुर्बलता, कमकुवतपणा, दुबळेपणा स्वीकार करून त्याच्यावरती त्यांच्या अलौकिक प्रयत्नाने कसं मात करतात, त्यातून आपल्याला एक ताकद, उत्साह मिळत असतो. मागच्या वर्गामध्ये जे मुद्दे आपण याची चर्चा केली होती की अवतार हे आपलं अवतारत्व लपवण्याकरता साधना करतात आणि हा त्यांचं सोंग असतं, असा एक विचार. आणि त्याचं उत्तर शारदानंदजी महाराज, श्रुती, युक्ती आणि अनुभव. पहा शास्त्रामध्ये किती सायंटिफिक असतं. मागच्या वेळेस चर्चा केली, मी फक्त एक आढावा घेत आहे की श्रुती, युक्ती आणि अनुभव याच्या माध्यमातून याला आपण याची काट कशी करायची, याला कसं म्हणजे याला सामोरं कसं जायचं. तर श्रुती म्हणजे ऋषी वाक्य, म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण स्वतःच म्हणतात की जेव्हा अवतार मानव देह धारण करून येतात तेव्हा त्यांचे सगळे कार्य हे मानवप्रमाणेच होत असतात, पण मधून मधून त्यांचं दिव्यत्व हे प्रगट होत असतं आणि ठाकूरांच्या जीवनात आपण वाचतोच. आणि युक्ती म्हणजे काय की युक्ती म्हणजे की जर अवतारांचा आपण मानव भाव म्हणून त्याची जर आपण चिंतन नाही केलं तर त्यांच्या जीवनाला आपल्या दृष्टीने काही अर्थ राहत नाही. त्याची आज आपण थोडी सखोल चर्चा करणार आहोत. मागच्याच वर्गामध्ये जो एक खूप महत्त्वाचा मुद्दा ज्याची चर्चा केली, दैव आणि प्रयत्न. आणि याच्यामध्ये भगवान श्रीरामकृष्ण आपल्याला स्पष्टपणे सांगतात की जगामध्ये जे काहीही होत आहे ते ईश्वरीय इच्छानीच होत आहे. आपली साधना सुद्धा ईश्वरी इच्छानीच होत असते. म्हणजे मी साधना करणार नाही आणि ईश्वरी इच्छा किंवा ईश्वरावरती त्याचा आरोप करून मी मुक्त म्हणजे मी सुटणार, तसं नसतं. कारण की पुढे सांगतात भगवान श्रीरामकृष्ण गायीचं उदाहरण देऊन की ईश्वराने प्रत्येकाला काही ना काही शक्ती दिलेली आहे आणि जेव्हा त्या शक्तीचा आपण पूर्ण वापर करतो, योग्य वापर करतो, तर ईश्वर आपली शक्ती वाढवून देतात. म्हणजेच तो शेतकरी त्या गायीचं दोर वाढवतो, म्हणजे अजून जास्त प्रमाणात ती गाय ते गवत खाऊ शकेल. जी गाय त्या खुंट्याला बांधली असते त्या परिधीमध्ये ती गाय बसू शकते, उड्या मारू शकते, झोपू शकते, काही पण करू शकते. पण तिचा योग्य वापर केल्यानेच, म्हणजेच गवत पूर्ण खाल्ल्याने शेतकरी त्याची ती जी लांबी असते जी दोरी असते तिची लांबी वाढवू शकतो. म्हणजेच हे पुन्हा सांगून काय सांगतात की हे सगळं जर ईश्वरीय कृपाने जर होत असतं तरी सुद्धा ती कृपा प्राप्त करण्याकरता काहीतरी उद्यम करावे लागतात. म्हणजे जितकी सूट, जितकी दोरी लांब आहे त्या दोरीमध्ये आपल्याला आधी गवत खाल्ल्याने ती दोरी लांब करता येते. म्हणजेच काय की थोडी शक्ती दिलेलीच आहे आपल्याला ईश्वराने, त्याचा पुरेपूर उपयोग केल्यानंतर ती दोरी अजून ईश्वर वाढवत असतात. म्हणजे काय की कृपा प्राप्त करण्याकरता आपल्याला उद्यम करावे लागतात. आणि अजून एक गोष्ट सांगतात आपली ह्याच, म्हणजे ईश्वरी कृपा प्राप्त करण्याकरता
उद्यम करावेच लागतात. नारदाची गोष्ट आपण सर्व मागच्या वेळेस आपण चर्चा केलीच होती की ते कुठे नरक आहे, कुठे नरक आहे, कुठे स्वर्ग आहे वगैरे, आणि मग ते लोळण घेतात आणि त्यांचा तो नरकवास तिथे संपतो. भगवान विष्णूसुद्धा समाधानी होतात. पण ते समाधानी का होतात? कारण की नारदांचा हा विश्वास होता की जे म्हणजे अंतरीचा विश्वास होता की जिथे भगवान विष्णूंनी हे जे मार्किंग केलेलं आहे चुनखड्याने की हे नर्क आहे, तर खरंच तिथे ते नर्क होतं. म्हणजेच काय की कोणी पण ईश्वरीय इच्छेने मी असं करत आहे असं म्हणून मोकळं होणं तितकं सोपं नाही. खरोखर तो अंतरीचा विश्वास आहे का, हे सांगण्याकरता भगवान श्रीरामकृष्णांनी ती गोष्ट सांगितली होती आणि मागच्या वेळेस आपण तिथे थांबलो होतो. आज थोडंसं पुढे जाऊया आणि हा जो एक अवतरणिका आहे, अवतारांच्या साधक भावाचं परिशीलन, कदाचित आज इथे या वर्गात ते पूर्ण होणार आणि मग भगवान श्रीरामकृष्णांची साधना ही पुढच्या वर्गापासून आपण सुरू करण्याचा प्रयत्न करूया. पण 2 महत्त्वाचे अजून जे काही मुद्दे आहेत त्याच्यावर चर्चा करूया की आपण अवतारांचा मानव भाव म्हणून विचार न केल्यास त्यांच्या जीवन आणि प्रयत्नांना आपल्या दृष्टीने अर्थच लागत नाही. आपण जर अवतारांना मनुष्य म्हणून आपण साधक आहोत, मनुष्य म्हणून जर त्यांच्या जीवनाचं आकलन नाही केलं, अनुशीलन नाही केलं, तर त्यांच्या जीवनाला आपल्याकरता साधकांकरता काहीही अर्थ लागत नाही. का? की मग सरळ म्हणू की अरे ते तर अवतार होते, त्यांच्याकडे तर अनंत शक्ती आहे, ते या जगाचे नियंता आहेत, त्यांच्याकरता काहीही शक्य आहे. आणि एवढंच नव्हे, ते स्वतः ईश्वर आहेत, तर मग ईश्वर प्राप्तीचं त्यांचं प्रयोजन काय? असं म्हणून आपण आपली जडता वाढवून घेऊ आणि म्हणूनच मानव ठाकूरांच्या मानव भावाच्या अनुशीलनाने आपलं कल्याणच होणार आहे. देवमानव ठाकूरांच्या मानव भावाचा जर आपण अनुशीलन केलं तर त्यातून आपलं कल्याणच होणार आहे. आणि इथे शारदानंदजी महाराज एक खूप सुंदर शब्द मांडणी करतात. मी जसं तसं वाचू इच्छितो की यासाठीच आपण त्यांचे सारे मानवभाव सदा डोळ्यापुढे ठेवून त्यांच्या देवभावाचे अनुशीलन केलं पाहिजे. थोडंसं एक काहीतरी वेगळं आणि विचित्र वाटतं, पण त्यांचा मानवभाव आपल्याला सदा आपल्या समोर ठेवायचा आहे. त्यांचा मानवभाव सदा आपल्याला पुढे ठेवायचा आहे आणि त्यांच्या देवभावापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तोच आपल्याकरता एक योग्य मार्ग होणार आहे. जर आपण त्यांच्या या त्यांचा जो मानव देह त्यांनी स्वीकार केला आणि त्याच्या ज्या सगळ्या लिमिटेशन्स त्यांनी जे स्वीकार केल्या, दुबळेपणा, दुर्बलपणा, आणि त्याच्यावर त्यांनी मात कशी केली याचं जर आपण किंवा त्यांच्या मनाचं अनुशीलन जर नाही केलं तर आपल्याला आपली जडताच जाणार नाही. नाहीतरी आपण आपली साधना आपण म्हणजे करत असतो, पण जेव्हा जेव्हा आपण साधनेमध्ये कमी पडतो तर त्याचे आरोप आपण सहजपणे काहीतरी दुसऱ्या गोष्टींवरती करत असतो. बिलकुल साधं उदाहरण घेऊया. एखाद दिवशी कल्पना करा की आपल्या घरी काही पाहुणे येणार आहेत, 3-4 काही पाहुणे येणार आहेत, तर लागलीच 2 दिवस आधीपासूनच आपण मोकळे होतो की अरे आता माझ्याकडे खूप ते पाहुणे येणार आहे, मग त्यांना ते 2 दिवस राहणार आहे, मला तयारी करायची आहे. सगळ्यात पहिला मार बसतो तो साधनेवरती. आता इतक्या क्षुल्लक गोष्टी करता आपण आपली साधनेमध्ये काटछाट करत होतो. हा मानवी स्वभाव आहे. बरं, हा मानवी स्वभाव आहे. तर जेव्हा जर आपण भगवान श्रीरामकृष्णांना, अरे ते अवतार आहेत, त्यांना साधनेची काय आवश्यकता, किंवा त्यांना ते शक्य आहे, त्यांची ती व्याकुळता शक्य आहे, ते आपल्याला शक्य नाही. म्हणजे आपण आपली जडता वाढवतोय. लीला प्रसंगामध्ये बंधू भगिनींनो पहा, 3 प्रवाह आपल्याला बघायला मिळतात. तिसऱ्या प्रवाहाची चर्चा मी जास्त नाही करणार, पण 2 प्रवाह
याची चर्चा मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार. त्याची थोडी चर्चा मागच्या वेळेस केली होती. पहिला म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण. आणि आपण जर त्यांना मानव या दृष्टीने बघितलं तर सगळ्या प्रकारच्या त्यांनी लिमिटेशन्स या स्वीकार केलेल्या आहेत. पण आपल्याकडे आपण त्यांच्याकडे 3 दृष्टीने बघत असतो, 3 प्रकारच्या दृष्टींनी. एक तर ते ईश्वरीय अवतार आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत, साक्षात ईश्वर आहेत. दुसरं म्हणजे ते आपले गुरु आहेत. आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं जे आपल्याकरता योग्य आहे की ते एक आदर्श मानव आहेत. आदर्श मानव आहेत म्हणून आदर्श साधक सुद्धा आहे. आणि आपल्या जीवनामध्ये मानव जीवनाचं उद्दिष्ट ईश्वर लाभ हेच त्यांनी आपल्या डोळ्यापुढे एक आदर्श ठेवून ते संपूर्ण जीवन जगलेले आहेत, म्हणून ते आपल्याकरता आदर्श साधक आहेत. आणि दुसरं कारण त्याची चर्चा केलीच की त्यांच्या जीवनामध्ये लहानपणापासून त्यांचं ते दिव्यत्व अधूनमधून चमकत आहे आणि ते त्याला प्राप्त करण्याकरता त्यांची साधना जबरदस्त तीव्र आहे. दुसरा प्रवाह म्हणजे स्वामी विवेकानंद, नरेंद्रनाथ दत्त. आधुनिक विज्ञान शिकलेले, एवढंच नव्हे तर प्रचंड तल्लख बुद्धी आणि त्यांच्यामध्ये ईश्वरप्राप्तीची एक जबरदस्त तळमळ. पण त्यांच्या मनाची ठेवण कशी आहे की कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपल्या अनुभवात येणार नाही तोपर्यंत ते स्वीकार करणार नाही. आता ईश्वरी अनुभव हा काही इंद्रियगम्य नसतो, पण त्यांच्या चरित्राचे 2 एक पैलू जे आपल्याला विशेष इथे लक्ष देण्यासारखे आहेत की त्यांच्यामध्ये एक तर प्रचंड ईश्वर प्राप्तीची तळमळ आहे, तल्लख बुद्धी आहे, जबरदस्त वाचन आहे, उद्यम करण्याची एक उत्साह आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यांचं साहस. कोणत्याही सत्पुरुषाला थेट जाऊन प्रश्न विचारण्याची ताकद की काय तुम्ही ईश्वर बघितला आहे का, हे सोपं नाही आहे बरं. आणि जाऊन ते कोणाला विचारतात? देवेंद्रनाथ टागोर, त्यावेळेसचे सगळ्यात एक थोर पुरुष, मी महापुरुष नाही म्हणणार पण एक खूप चांगले साधक, आणि जाऊन थेट विचारतात. आणि जगातल्या कोणत्याही गोष्टींना जोपर्यंत त्यांच्या बुद्धीला पटणार नाही तोपर्यंत ते त्याला स्वीकार करणार नाही. इतक्या टोकापर्यंत की काशीपूरला त्यांनी जेव्हा भगवान श्रीरामकृष्णाच्या शेवटच्या दिवशीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची परीक्षा घेतली की जर यांनी त्यांना जो खूप एक्सक्रुसिएटिंग पेन होता, जीव घेणं, त्यांना ते आजार झाला होता आणि मृत्यू यातना होत होत्या, आणि तेव्हा त्यांच्या मनात येत आलं की यांना इतका त्रास होतो आहे आणि या त्रास सहन करता करता जर यांनी म्हटलं की मी अवतार आहे तेव्हा मी मानेन. अविश्वास म्हणण्यापेक्षा एक रॅशनल इंटलेक्ट, त्याचा बिलकुल टोक म्हणजे स्वामी विवेकानंद. म्हणजेच वर्तमान समाजाचं बेस्ट रिप्रेझेंटेशन म्हणजे स्वामीजी. हे 2 प्रवाह आपल्याला इथे बघायला मिळतात. तिसरा प्रवाह फक्त सांगतो, पण त्याची चर्चा आपण पुढे कधी करूया. गिरीशचंद्र घोष, पूर्ण विश्वास. तो फार सोपा वाटतो पण सगळ्यात कठीण तो आहे. आणि म्हणून लीला प्रसंग लिहिताना शारदानंदजी महाराजांनी सगळ्यात आधी जर लिहिलं असेल तर आम मुक्तियारी म्हणजे काय असतं आणि त्याचे काय त्रास असतात ते त्यांनी तिथून सुरुवात केलेली आहे. आपण याची चर्चा केलेली आहे आधी पहिल्या वर्गामध्ये. असो, तर हे 2 प्रवाह आपल्याला बिलकुल स्पष्ट दिसतात. आणि आपले नेते आहेत स्वामी विवेकानंद, कारण की आपल्यालाही आपण मुखाने बोलतो की आमचा विश्वास वगैरे आहे वगैरे, आणि जो आहे तो योग्यच आहे. पण स्वामीजी भगवान श्रीरामकृष्णांना केव्हा त्यांना मानतात की हे अवतार आहे, म्हणजे जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी स्वतः ग्वाही दिली तेव्हा सुद्धा त्यांना विश्वास झाला नाही. जेव्हा त्यांना स्वतः निर्विकल्प समाधी लाभली त्याच्यानंतर त्यांना तो विश्वास झाला की खरंच ज्या स्थितीवरती ते स्वतः पोहोचले, स्वतः त्यांनी प्राप्त केली, ते निर्विकल्प समाधीमध्ये घडून गेले, त्याच्यानंतर त्यांनी हे मान्य केलं की हां, भगवान श्रीरामकृष्ण हे खरंच अवतार. तर हे 2 प्रवाह आपल्याला खूप सुस्पष्टपणे इथे आपल्याला दिसतात. आणि
आपण स्वामीजींच्या मागे मागे जाण्याचा प्रयत्न करूया. कारण की आपण कितीही आपण हे कबूल केलं की नाही ठाकूर आणि आहेत बरं, म्हणजे मी काही कोणाला चॅलेंज करत नाहीये, पण हा अंतरीचा विश्वास आहे का? तर त्याच्याकरता आपण संघर्षरत आहोत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर म्हणून हे सगळ्या गोष्टी सांगून आपल्याला शारदानंदजी महाराज काय सुचवू इच्छित आहेत, की जर आपण आपल्या साधनेमध्ये भगवान श्रीरामकृष्ण जे अवतार होते हे आपल्याला माहीत आहे, ठाऊक आहे, पण जर त्यांचा मानव भावाने आपण चिंतन केलं तर त्यांच्या त्या उद्दाम उत्साह, उद्दाम त्यांची जी साधना, उत्साह, उद्यम, प्रयत्न, त्यातून आपल्याला काय लाभणार आहे? आपल्याला सुद्धा आपली जडता नष्ट होईल. म्हणून ते याच्यावरती इतकं भर देतात. आणि म्हणूनच ते या अवतरणिकावरती आपण सुद्धा 8-9 वर्ग सतत त्याच्यावरती चिंतन करत आहोत. हे अवघड आहे, मी मान्य करतो. त्याच्यासाठी सुद्धा आपण शेवटी जर आज वेळ मिळाला थोडी चर्चा करणार आहोत. आणि फक्त भगवान श्रीरामकृष्णच कशाला, थोडं आपण चर्चा करूया प्रभू रामचंद्रांची. रामायण आणि रामचरितमानस हे 2 ग्रंथ भारताचे बिलकुल ज्याला म्हणतो ज्याच्या पायावरती संपूर्ण भारतीय संस्कृती उभी आहे. अनेक ग्रंथ आहेत, अनेक शास्त्र ग्रंथ आहेत, पण रामचरितमानस आणि रामायण, त्यातलं त्यात रामायण हे फारच जुनं ऋषी वाल्मिकी यांनी रचलेलं, माहिती आपल्या सर्वांना. मी एक फार फार सूक्ष्म गोष्ट आपल्या पुढे मांडणार आहे. हे जे सूक्ष्म गोष्ट म्हणजे कोणती, की मानव भावाने अवतारांचं अनुशीलन केल्याने हे कसं आपल्याला उत्साह देत असतं. हा मुद्दा लक्षात ठेवा. रामचरितमानस हे भक्त प्रवृत्तीचे तुलसीदास त्यांनी रचलेलं आहे. आणि ऋषी वाल्मिकींनी रामायण रचलेलं आहे. रामायण हे राम आणि आयन संधी झाली. आयन म्हणजे काय? चालणे बोलणे, वळण ज्याला म्हणतो ना, की कोणाचं वळण कसं आहे, तर वळण हा एक शब्द झाला, पण आयन म्हणजे चालणे बोलणे वागणे वगैरे. आपण म्हणतो ना की अरे तो मुलगा फार सोज्वळ आहे, म्हणजे त्याचं वागणं बोलणं चालणं फार एक सभ्य माणसासारखं आहे असं आपण म्हणत असतो. तर रामायण म्हणजे की प्रभू रामचंद्र कसे चालले, कसे बोलले, कसे वागले, हे त्या शास्त्र ग्रंथात रामायणमध्ये याची नोंद आहे. प्रसंग घेऊया की प्रभू रामचंद्रांचं आता राज्याभिषेक होणार आहे काही दिवसामध्येच. हे प्रसंग दोन्हीकडे मांडले गेलेले आहेत आणि कशा त्याच्यामध्ये एक खूप बारीक अंतर कसं आहे हे मी मांडू इच्छितोय. रामचरितमानस जे की तुलसीदासांनी रचलेलं आहे, ते काय लिहितात की प्रभू रामचंद्र यांनी म्हणजे त्यांचं राज्याभिषेक होणार आहे आणि त्या राज्याभिषेक त्या काही दिवस आधी त्यांना आज्ञा प्राप्त होते की त्यांना वनवासात जायचं आहे. तर जेव्हा त्या म्हणजे एका त्या काळामध्ये की मला आता काही दिवसात राज्य करायचं आहे की वनवासात जायचं आहे, तर ह्या परिस्थितीला त्यांनी कसं स्वीकार केलं, तर तुलसी रामायणामध्ये आपण बघतो. काय बघतो आपण? राम राम गात असतो, त्याच्यामध्ये आहे प्रसन्नताम गतान या अभिषेकत तथान ममलौ वनवास दुःखत. म्हणजे काही दिवसात त्यांचा अभिषेक होणार होता, राज्याभिषेक होणार होता, आणि आता काय होणार आहे की त्यांना वनवासात जावं लागतंय, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये मनामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाही आहे. पहा, हे जे भक्त आपल्या इष्टामध्ये कोणत्याही प्रकारची अपूर्णता बघू इच्छित नाही, आणि ते चूक नाही आहे बरं, म्हणजे त्या दृष्टीने बघणं चूक आहे असं मुळीच साधनी महाराजचं म्हणणं नाही आहे. पण येस, हे काय आहे की नाही, ती स्थिती आली तरी सुद्धा आपले आचार्य म्हणजे आपले प्रभू रामचंद्र हे तथान ममलौ वनवास दुःखत, त्यांनी ते स्वीकार केलं. आता आपण जाऊया रामायणकडे.
रामायणचे रचयिता कोण आहेत? ऋषी वाल्मिकी. आणि ते आणि सारदानजी महाराज हे एकदम ज्याला म्हणतो ना की हार्ड कोर साधक आहेत. तिथे संवाद येतो की जसंच प्रभू रामचंद्र त्यांना ही आज्ञा प्राप्त होते की आता तुम्हाला वनवासात जायचंय, तर ते सीतेकडे येतात, सीता मातेकडे येतात आणि म्हणतात की एक फार आनंदाची बातमी आहे. सीता माता लागलीच म्हणतात, तुम्ही म्हणताय आनंदाची बातमी आहे, पण तुमचा चेहरा काही वेगळाच सांगतोय. तुमचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय. आणि ते म्हणतात की हो, मला अशी आज्ञा प्राप्त झाली की आपल्याला वनवासात जायचं आहे. तर पहा, हे जे एक अवतार असून मानवीय दोष स्वीकार करणे याची नोंद आपल्याला रामायणमध्ये मिळते, पण रामचरित मानसमध्ये याच प्रसंगाला वेगळ्या पद्धतीने मांडले गेले. अत्यंत बारीक गोष्ट आहे, पण पहा तो अंतर आहे. पहा की जेव्हा अवतार मनुष्य शरीर धारण करतात तेव्हा तेव्हा ते मनुष्याच्या सगळ्या दुर्बलता स्वीकार करतात आणि दुर्बलता स्वीकार करतात एवढंच नव्हे, त्याच्यावरती मात कशी करायची हे सुद्धा शिकवतात. अरे जेव्हा सीते मातेचं अपहरण झालं, प्रभू रामचंद्र जेव्हा ते येतात आणि त्या कुटियामध्ये बघतात की तिथे सीता नाहीये, आक्रोश करतात, रडतात. काही लोकांना हे मान्य नसतं, पण तेच प्रभू रामचंद्र जेव्हा त्यांना वनवासामध्ये जायची आज्ञा प्राप्त होते, क्षोभ होतो, पण प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचे वैशिष्ट्य काय आहे की त्यांच्या जीवनामध्ये कधी पण कर्तव्यच्युती नाही, हे सांगायचंय ऋषी वाल्मिकींना. आणि हे त्यांचं अवतारत्व आहे. कसं असतं की मध्ये मध्ये अवतार त्यांचा जे ईश्वरत्व ते झळकत असतं ना, ते कुठे झळकत असतं, म्हणजे मानव ज्या काही अपूर्णता आहेत त्या स्वीकार केल्या. वनवासात जायचंय, दुःख झालं, पण कर्तव्यच्युती नाहीये हे आपल्याला शिकायचंय. आपल्या जीवनामध्ये जेव्हा डोंगर एवढं काहीतरी दुःख येतं तर लागलीच कर्तव्यच्युती तिथे दिसून पडते, पण अवतारांच्या जीवनामध्ये तसं दिसत नाही. आणि म्हणजेच काय की हे अवतार जेव्हा मानव देह घेतात तर त्याची कमतरता स्वीकार करतात, पण त्याच्यावरती मात कशी करायची हे सुद्धा ते आपल्याला शिकवत असतात. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये विशेषकर प्रभू रामचंद्र हे इतकं विलोभनीय चरित्र आहे. एक नेहमी मी सांगत, म्हणजे हा एक मला जो म्हणतो एक मुद्दा खूप आवडतो की भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र भारताचे दोन सगळ्यात मोठे पिलर. दोन शब्द मी वापरतो, इमिटेशन अँड फॉलो, अनुकरण आणि अनुसरण. तर जेव्हा आपल्या जीवनामध्ये अनुकरणाची पाळी येते की आपण कशासारखं वागावं, तर नेहमी प्रभू रामचंद्रच म्हणतात की त्यांच्यासारखं वागावं, त्यांच्यासारखं बोलावं. कधी असं म्हणण्यात येत नाही की भगवान श्रीकृष्णासारखं वागावं. अरे तसं वागणं अशक्य आहे. भगवान श्रीकृष्णांनी जी गीता सांगितली आहे ती गीतेचे तत्व आचरणात आणायचे हे अपेक्षित आहे. म्हणजे पहा, खूप अंतर आहे बरं. भगवान श्रीकृष्णासारखं आचरण करायला हे शक्य पण नाही आणि कोणी सांगत सुद्धा नाही. हे इमिटेशन अँड फॉलो, इमिटेशन अँड फॉलो हा जो अंतर आहे, अनुकरण आणि अनुसरण. अनुकरणाची जेव्हा गोष्ट येते तर तेव्हा नेहमी प्रभू रामचंद्रांचंच नाव येतं की अरे ते एक आदर्श पुरुष होते. रामासारखा वाघ, रामासारखा बोल, रामासारखा आज्ञाधारक हो, रामासारखा राजा हो, हे आपण नेहमी बोलतो, पण भगवान श्रीकृष्णाच्या बद्दल असं बोलत नाही. का? कारण की ते जीवन फार वेगळं आहे. हां, आपण हे सांगतो की अरे भगवद्गीतेमध्ये जे तत्व सांगितले गेलेले आहेत ते तत्व आपण आपल्या जीवनात आचरणात आणायला पाहिजे. का? कारण की भगवान श्रीकृष्ण हे उत्तम आचार्य होते. आणि भगवान श्रीरामकृष्ण उत्तम आचार्यही होते आणि उत्तम श्रेष्ठ मानव सुद्धा होते. हा जो कॉम्बिनेशन, हा जो मिलाफ
हा जबरदस्त भगवान श्रीरामकृष्णामध्ये घडून आलेला. पहा, आपण चर्चा करत आहोत की अवतारांना मानव रूपामध्येच बघितलं पाहिजे, त्यातून आपल्याला उत्साह मिळत असतो. पण त्यांच्या जीवनामध्ये मधून मधून त्यांचे जे अवतारत्व ते आपल्याला इतकं आकर्षित करत असतं की आपण त्याच्याकडे ओढल्या जात असतो. तर हे जे काही आपण उदाहरण आता बघितले प्रभू रामचंद्रांचे, की त्यांनी आपल्या जीवनामध्ये जेव्हा म्हणजे अनेक असे प्रसंग आहेत की तिथे ते एकदम एका सामान्य माणसासारखे वागले, पण त्या सगळ्या दुर्बलतेवरती कशी मात करावी हे सुद्धा आपल्याला त्यांच्या जीवनातून, त्यांच्या आचरणातून हे नक्कीच आपल्याला वाचायला मिळतं, विशेषकर रामायणमध्ये. का? कारण की रचयिता आहेत ऋषी वाल्मिकी आणि रामचरितमानसमध्ये एक भक्तीच्या भावाने तो लिहिल्या गेलेला आहे, म्हणून तिथे प्रभू रामचंद्रांची कोणतीही अपूर्णता दर्शवली गेलेली नाही आहे किंवा खूप कमी दर्शवल्या गेलेली आहे. कोणताही भाव घ्या, त्यात चूक काही नाही आहे. त्याची अजून थोडासा उलगडा आपण आज शेवटी करणार आहोत. इथे एक विशेष सांगावंसं वाटतं की आता ऋषी वाल्मिकीपासून तर थेट रोम्या रोला तिथे मी उडी मारणार आहे. रोम्या रोला म्हणजे हे आधुनिक साहित्यकार आणि ज्यांच्या लेखणीतून भगवान श्रीरामकृष्णांच्या चरित्रसुद्धा त्यांनी लिहिलं आहे, म्हणजे जेणेकरून की पश्चिमच्या लोकांना सुद्धा हे जे दिव्य जीवन आहे त्याची ओळख व्हावी. त्यांनी एक वाक्य जे लिहिलं आहे, त्यांनी हे देव मानव म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांना त्यांनी लिहिलेलं आहे की ही वॉज ए गॉड मॅन. ते देव मानव आहेत. आणि स्वामी विवेकानंदांवरती सुद्धा त्यांनी लिहिलंय, स्वामी विवेकानंदांनी त्यांनी म्हटलंय मॅन गॉड. पहा अंतर बघा, गॉड मॅन अँड मॅन गॉड. आणि एका ठिकाणी एका खूप मोठ्या फिलॉसॉफरने लिहिलंय की गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम द गॉड. गॉड बिकम्स द मॅन म्हणजे हे जे ईश्वर असतात हे मनुष्यरूप धारण का करतात की जेणेकरून मनुष्य हा ईश्वरमध्ये बदलू शकेल किंवा त्याचं रूपांतरण होऊ शकेल. तर हे ईश्वरीय अवतार हे मानवाचं देह धारण का करतात? ते आपल्याला इन्स्पायर करतात, प्रेरणा देतात, सगळ्या प्रकारच्या लिमिटेशन्स स्वीकारून की या लिमिटेशन्सच्या पलीकडे जाऊन आपण आपलं दिव्यत्व स्वीकार करू शकतो. आणि जी चर्चा आपण सुरुवात केली की जर आपण अवतारांचं मानवी लिमिटेशन्स स्वीकार नाही केलं तर त्यांच्या जीवनाचा अर्थ आपल्या जीवनात काहीही राहत नसतो आणि आपली जडता जशीच्या तशीच राहणार. पुढचा एक मुद्दा की ते आपल्यावरती कृपा केव्हा करतील. पहा आता एकदम शारदानंदजी महाराज कोणता मुद्दा उचलतात आहे, कोणता मुद्दा उचलतात आहे की ते आपल्यावरती कृपा केव्हा करतील. कृपा कोण करतं हो? कृपा कोण करतं? अवतार करतात. चर्चा करत आहेत, थोडंसं लक्ष द्या बरं, चर्चा करत आहेत की अवतार त्यांना मानू नका, त्यांना मानव माना. आणि इकडे म्हणतात ते आपल्यावरती कृपा केव्हा करतील. कृपा तर अवतार करतात. अरे तुम्ही एकीकडे म्हणतात त्यांना मानव माना, एकीकडे म्हणतात तुम्ही त्यांना ते कृपा केव्हा करतील. आम्ही जायचं कुठे? इथेच ते सांगू इच्छित आहेत बंधू भगिनींनो की भगवान श्रीरामकृष्णांना किंवा कोणत्याही अवतारांना आपल्याला मानव मानायचं आहे, पण ॲट द सेम टाइम त्यांच्याकडनं कृपेची अपेक्षा सुद्धा असली पाहिजे. पुन्हा आपण जाऊया यशोदे मातेकडे. हा उदाहरण इतका ॲप्ट बसतोय. यशोदा माता त्या खोडकर गोपाळ कृष्णाला शिक्षा करत आहेत, दटावत आहेत. तो खोड्या करतोय, कुठे मातीत खेळतोय, कोणाच्या घरी जाऊन चोऱ्या करतोय. तर मानव म्हणून वात्सल्य भावाने पूर्ण प्रेम करत आहेत.
पण कुठेतरी हे माहिती आहे की हे अवतार आहेत आणि त्यांच्याकडनं अनुकंपेची सुद्धा आशा आहे, त्यांच्या कृपेची सुद्धा आशा आहे. हे सांगून इथे शारदानंदजी महाराज एक फार मोठा मुद्दा त्याचा उलगडा करू इच्छित आहेत. आणि तो उलगडा म्हणजे असा की जो प्रश्न मी मांडला होता की ते आपल्यावरती, तो प्रश्न म्हणजे महाराजांनीच मांडलेला आहे, शारदांजी महाराजांनी मांडलेला आहे की ते आपल्यावरती कृपा केव्हा आणि कसे करतील. हे पहा, जोपर्यंत ते आपल्या स्तरावरती येणार नाही, आपले दुःख जर समजणार नाही, तर ते दुःख दूर कसे करतील. अवतार म्हटलं म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हटलं म्हणजे ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य आहे, आध्यात्मिक आणि भौतिक सुद्धा. भौतिकची ते काळजी करत नाही. पण इथे जे लक्षात घेतलं पाहिजे बंधू भगिनींनो, की अवतार येतात ते आपलं दुःख दूर करण्याकरता, आपण असं म्हणतो किंवा शास्त्रात वाचतो. पण जोपर्यंत ते आपल्या स्तरावरती येत नाही, आपल्या दुःखाने दुःखी जर ते होणार नाही, आपल्याला काय नेमकं कष्ट आहे, आपण कुठे अडकलेले आहोत हे जोपर्यंत त्यांना कळणार नाही, कुठे आपण लोभात पडत आहोत, मोहात पडत आहोत, कुठे आपल्याला ते षडरिपू त्रास देत आहेत, हे जोपर्यंत त्याला कळणार नाही, त्यांना कळणार नाही, ते आपलं दुःख कसं दूर करतील. आणि म्हणूनच जे सांगायचं आहे मुख्य मुद्दा म्हणजे महाराजांना, की जोपर्यंत ते आपल्या दुःखाने समदुःखी होणार नाही, तोपर्यंत ते आपले दुःख कसे दूर करू शकणार नाही. आणि म्हणूनच ते मानव देह धारण करतात. आणि याचं एक अनेक उदाहरण जर बघितले ठाकूर महास्वामींच्या जीवनामधले, एक याच्या आधीच काही दिवस आधी सांगितलं होतं की सिंदुरिया पट्टीमधले मणिलाल मलिक, त्यांचा मुलगा जेव्हा त्याचं म्हणजे तो मृत्युमुखी पडतो, तर भगवान श्रीराम कसे त्याला उचलतात त्याच्या मनाला, म्हणजे स्मशानगृहातून सरळ तिथे आलेला मनुष्य तो असतो. आणि या संदर्भात माताजींचं तर उदाहरण अजून श्रेष्ठ आहे. हरिपाल नावाचं स्टेशन, तिथे माताजी बसलेल्या आहे त्या स्टेशनवरती. आणि त्या स्टेशनवरती एक अनोळखी स्त्री येते आणि ती स्त्री येऊन काय करते, माताजींजवळ बसते आणि सहज गप्पा सुरू होतात. आणि गप्पांच्या त्या ओघामध्ये ती स्त्री आपलं दुःख सांगते माताजींना आणि रडू लागते की तिचा एक मुलगा तरणाताठा तो मृत्युमुखी पडला. आणि ती आक्रोश करू लागते आणि तिचा तो आक्रोश बघून माताजी तिच्यापेक्षा जास्त रडू लागतात. जोपर्यंत अवतार मानवाच्या स्तरापर्यंत येत नाही, तोपर्यंत त्यांचे त्याला दुःख हे कळणार नाहीत. आणि दुःख कळले नाही तर दुःख दूर कसं करणार. आणि याच्याकरताच अवतारांचं मानव भाव किंवा त्यांच्या साधनाचं अध्ययन करणं का जरुरी आहे, कारण की त्यातून आपल्याला उत्साह मिळणार आहे. मी हेच वाक्य आज खूप रिपीट करणार आहे. का? कारण की अवतरणिकाचा आज आपण शेवट करणार आहोत की अवतारांच्या साधक जीवनाचं अध्ययन केल्याने आपल्याला त्यांच्या त्या अलौकिक प्रयत्नातून आपल्याला नेहमी उत्साह मिळत असतो. आणि हे जे आपण आता चर्चा केली की जोपर्यंत अवतार मानवाच्या स्तरावरती येणार नाही, आपले दुःख त्यांना समजणार नाहीत. आणि जर दुःख नाही समजले तर ते दुःख दूर करू शकणार नाही. दुःख दूर करू शकणार नाही म्हणजे आपल्याला काही ते धन दौलत देतील असं नाही. आपल्या स्तरावरती आल्यानंतर ते आपल्याला उत्साह देतील. म्हणजे कोणत्या रूपाने, की अरे हे जग मिथ्या आहे, हे संसार असार आहे, पोकळ हे सगळं संसार, याच्या मागे न लागता आपलं जे खरं स्वरूप आहे, आपण ईश्वर स्वरूप आहोत, त्याची प्राप्ती करून घ्या साधना करून. आणि असं आपल्याला ते सांगून समजवून स्वतः साधनेमध्ये गळून जातात आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. म्हणून जो प्रश्न भगवानांनी आपल्या शारदांजी महाराजांनी मांडला की ते आपल्यावरती कृपा केव्हा करतील, तर तेव्हाच करू शकतील जेव्हा ते आपल्या स्तरावरती येतील. म्हणजेच की जेव्हा अवतार मानव देह ग्रहण करतात, मानवाची सगळी दुर्बलता, दुबळेपणा,
कमकुवतपणा ते स्वीकार करतात, पण त्याच्याच बरोबर ते आपल्याला हेही शिकवतात की याच्यावरती मात करता सुद्धा येते, आणि तेच मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट आहे. म्हणूनच अवतारांच्या साधक भावाच्या अनुशीलनाची नितांत आवश्यकता आहे. या साधक भावाची अनुशीलन करत असताना सगळ्यात मोठी अडचण काय आहे की आपल्याला भगवान श्रीरामकृष्णांना मानव म्हणून त्यांच्याकडे बघायचंय आणि त्याच्याच बरोबर त्यांच्याकडून अनुकंपेची सुद्धा अपेक्षा आहे. पहा, या दोन एकदम विरोधी टोक आहे बरं. आणि इथे खरंच सारदानजी महाराजांची जे महानता ही बिलकुल दिसून येते. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की ते यशोदे मातेचं उदाहरण की भगवान श्रीरामकृष्णांना आपल्याला म्हणजे त्यांच्यामध्ये एक मानवासारखं त्यांना बघायचं आहे, त्यांच्या त्या साधनेकडे बघायचं आहे, आणि त्याच वेळेस त्यांच्याकडून की तुम्ही आमच्यावरती कृपा करा हा भाव सुद्धा ठेवायचा आहे. हे दोन विरोधी भाव आपल्या मनामध्ये आणणं खरंच अवघड आहे. पण हे आपण केव्हा आणि कसं करू शकतो? थोडीशी जरा व्यावहारिक स्तरावरती येऊया की जेव्हा आपण भगवान श्रीराम आपल्या जीवनामध्ये जेव्हा जडता येते, आपण साधनेपासून दूर होत जातो, विमुख होत जातो, साधनेत मन लागत नाही, किंवा असं वाटतं की अरे आपण इतकी साधना करू शकत नाही, तेव्हा त्यांच्या साधक भावाचं अध्ययन करायचं. आणि जेव्हा साधना होत असेल तेव्हा ही प्रार्थना करावी की हे ठाकूर, तुमची अशेष कृपा आमच्यावर असू देत, जेणेकरून की आम्हाला या साधनेमध्ये सतत उत्साह मिळावा. म्हणजे ही जेव्हा आपण प्रार्थना करू तेव्हा त्यांच्याकडे अवतार दृष्टीने बघायचं. जेव्हा, मी पुन्हा रिपीट करतोय, जेव्हा प्रार्थना करू, काहीतरी भिक्षा मागू, तेव्हा त्यांचा अवतार ईश्वरीय भाव आपल्या मनात असू देत. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला साधनेकरता उत्साह पाहिजे, तेव्हा त्यांचा साधक भाव आपल्या मनात असू दे. सगळ्या आत्तापर्यंतच्या 8 व्याख्यानाचा जर गोषवारा काही असेल तर तो हा एक वाक्य मला असं वाटतं. कारण की आपण कधी प्रार्थनाशील असतो, तर कधी कधी आपल्याला जडता आली असते म्हणून आपल्याला काहीतरी उत्साह पाहिजे असतो. तर जेव्हा उत्साह पाहिजे असतो तेव्हा नक्कीच आपण ठाकूरांचा हा साधक भाव, त्याचं अनुशीलन आपण केलं पाहिजे. अवतारांच्या साधक भावाची अनुशीलनाची आवश्यकता, त्याचा सर्वात शेवटचा आणि फार महत्त्वपूर्ण मुद्दा, आणि तो तुमच्या सर्वांच्या मनात नक्की आला असेलच, आणि तो म्हणजे अवतारांच्या या साधक भावाचं अनुशीलन आम्ही केव्हापर्यंत केलं पाहिजे? हो, करणं अवघड आहे, आपण आताच चर्चा केली, पण केव्हापर्यंत करायचा? सरळ आणि अत्यंत सोपं उत्तर आहे, जोपर्यंत मुक्ती होत नाही. जोपर्यंत मुक्ती होत नाही, जोपर्यंत आपल्याला सुद्धा समाधी लाभ होत नाही, निर्विकल्प समाधीचा लाभ होत नाही, असं स्पष्टपणे इथे शारदानंदजी महाराज म्हणतात. का हो? निर्विकल्प समाधी लाभल्यानंतर काय होणार आहे? अरे, निर्विकल्प समाधी लाभल्यानंतर आपल्याला हे समजणार आहे की आपण आणि भगवान श्रीरामकृष्ण एका पातळीवरती आहोत. पहा, आपण वेदांत चर्चा करत आहोत. बरं, सध्या आपल्या प्रार्थनेचा भाव आणि त्यांचा अवतार तत्व हे बाजूला ठेवूया. ज्या दिवशी आपल्याला खऱ्या अर्थाने समाधी जेव्हा लाभेल आणि समाधी लाभल्यानंतर आपल्याला हे कळेल की खरंच की भगवान श्रीरामकृष्णांना जी समाधी लाभली होती, त्यांची ज्या वर्णना आहेत, त्याचा अनुभव आपल्याला येईल, त्या दिवशी आपल्याला भगवान श्रीरामकृष्णांचा खरा अवतार तत्व समजमध्ये येईल.
आता आपण कितीही म्हटलं की ते अवतार आहेत, आपल्या अशा समजण्याला काहीही अर्थ नाही. ज्या दिवशी आपल्याला ती मुक्ती लाभेल, ती निर्विकल्प समाधी लाभेल, तेव्हा खरं ठाकूरांची काय ताकद होती, काय त्यांची शक्ती होती, खऱ्या अर्थाने त्या दिवशी कळेल, त्याशिवाय कळणार नाही. म्हणून आपल्याला शारदानंदजी महाराज म्हणतात की त्यांच्या अवतारांच्या साधक भावाच्या अनुशीलनाची आवश्यकता केव्हापर्यंत करावी, जोपर्यंत आपल्याला निर्विकल्प समाधी लाभत नाही. जसं एक वाघ दुसऱ्या वाघाची ताकद समजू शकतो, एक कुत्रा एक मांजर वाघाची ताकद समजू शकत नाही. एक फारच कमकुवत मनुष्य एक पहिलवानाची ताकद समजू शकत नाही. आपण आहो कमकुवत. आज आपण कितीही म्हटलं की ठाकूर किती महान आहे, किती महान आहे, त्याला काही अर्थ नाही. जोपर्यंत आपण त्यांच्या स्तरावरती पोहोचत नाही, तोपर्यंत त्यांची ताकद कळणार नाही. आणि तोपर्यंत आपल्याला त्यांच्या साधक जीवनाचा अनुशीलन आपण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला उत्साह मिळेल, आपली जडता नष्ट होईल. आणि आत्ताच आपण चर्चा केली होती स्वामी विवेकानंदांच्या संदर्भामध्ये की पहा, स्वामीजींनी कधी पण भगवान श्रीरामकृष्णांना म्हणजे निर्विकल्प समाधीच्या नंतर त्यांनी भगवान श्रीरामकृष्ण हे अवतार होते, त्याच्यानंतर त्यांना स्वीकार केलं होतं. आपण आत्ताच चर्चा केली, आजच चर्चा केली. बिलकुल शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मनामध्ये हा संदेह होता की हे अवतार आहेत. किती परीक्षा बघायच्या. काशीपूरला तर एक दिवशी त्यांनी नाणं सुद्धा ठेवला. आणि काशीपूरचीच ती घटना की हे अवतार आहेत हे जर यांनी म्हटलं या इतक्या कठीण प्रसंगी, तेव्हा मी मानेन. त्यांनी तसं म्हटलं सुद्धा की नरेंद्र अजूनही संदेह. अरे मी सांगतो की जे राम झाले, जे कृष्ण झाले, तेच या देहामध्ये रामकृष्ण म्हणून अवतारात आलेले आहेत. आणि एवढं सगळं सांगून जेव्हा म्हणजे नरेंद्रनाथांना निर्विकल्प समाधीचा लाभ झाला, त्याच्यानंतर त्यांनी स्वीकार केलं. काय स्वीकार केलं? की खरंच हे अवतार आहे. म्हणजेच काय की स्वतः स्वामी विवेकानंद भगवान श्रीरामकृष्णाच्या स्तरावरती पोहोचले आणि त्यांना जेव्हा हे लक्षात आलं की अरे हा, मी पण वाघ आहे आणि हे पण वाघ आहे, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की खरंच भगवान श्रीरामकृष्ण हे अवतार होते, त्याच्या आधी नाही म्हटलं. म्हणून आजच्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की लीला प्रसंगामध्ये आपल्याला दोन प्रवाह सापडतात. एक आदर्श मानव आणि आदर्श साधक भगवान श्रीरामकृष्ण, आणि एक आपले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे नरेंद्रनाथ दत्त. त्यांनी तेव्हाच स्वीकार केलं की जेव्हा ते स्वतः त्या समाधीमध्ये आरूढ झाले, त्याच्या आधी नाही. म्हणूनच आपल्याला अवतारांच्या साधक भावाचा अनुशीलन हे आपल्याला फार लाभकारी ठरणार आहे. अवघड आहे की एकाच म्हणजे ठाकूरांनाच मानव समजायचं आणि त्यांच्याकडनं कृपाची सुद्धा अपेक्षा ठेवायची, पण त्याशिवाय पर्याय नाही आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या शेवटच्या काळामध्ये, एकदम शेवटच्या काळामध्ये, काही महिन्याआधी एक प्रोफेटिक सेंटेन्स त्यांच्या मुखातून निघालं होतं. ते म्हणाले होते, एक दुसरा विवेकानंद जर असता तर त्याला हे म्हणजे कळलं असतं की या विवेकानंदांनी काय केलेलं आहे. एक्झॅक्टली या घटनेचा उल्लेख आहे. जर एक दुसरा विवेकानंद असता तर त्याला हे कळलं असतं की या विवेकानंदांनी काय करून गेला या जगाकरता. म्हणण्याचा अर्थ काय की जोपर्यंत आपण त्यांच्या स्तरावरती पोहोचत नाही, तोपर्यंत त्यांची खरी ताकद काय ते कळत नाही. आणि त्या स्तरावरती पोहोचण्याकरता आपल्याला अवतारांच्या साधक भावाच्या अनुशीलनाची आवश्यकता आहे. अजून काही मिनिटं आहे, मी अजून काही मिनिटं रिपीट करणार आहे डेलिबरेटली. ही गोष्ट आपल्या मनावरती बिंबली पाहिजे. आपल्या शास्त्रांमध्ये एक फार सुंदर एक सिद्धांत मांडला गेलेला आहे, आणि तो म्हणजे देवम भूत्वा देवम यजेत. म्हणजेच काय की आपण देवाची पूजा करतो ना, देवम भूत्वा
म्हणजे देव होऊनच देवाची पूजा केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ते देव पूजा स्वीकार करतात. म्हणजेच काय की त्या स्तरावरती पोहोचल्यानंतरच आपण देवाची पूजा करण्याकरता पात्र असतो, त्याच्या आधी नाही. बिलकुल हाच सिद्धांत. काय की त्या स्तरावरती पोहोचा, त्या अवतारांच्या स्तरावरती पोहोचा, वेदांत सांगतो. तेव्हा तुम्हाला त्यांची ताकद कळेल आणि तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने म्हणू शकाल की खरंच ठाकूर अवतार होते. देवांची पूजा तेव्हाच करण्याचे आपण पात्र आहोत जेव्हा आपण खऱ्या अर्थाने म्हणजे आधी देव आपण भूत्वा देव झाल्यानंतर म्हणजे आपला आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरच आपण देवाची पूजा करण्याचे पात्र आहोत. मग पुन्हा प्रश्न आज हा निर्माण होतो, आज तर आपण देव नाही आहोत, आपण पूजा थांबवली पाहिजे का? नाही, तसं म्हणण्याचा अर्थ नाहीये. देवाची पूजा करता करता आपल्यामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या कॉन्शियसनेसमध्ये तो बदल घडला पाहिजे की आपलं ते दिव्यत्व प्रगट झालं पाहिजे आणि एक दिवशी पूजा करता करता आपण सुद्धा देवम भूत्वा देवम यजे, ती स्थिती येईल आपल्या जीवनामध्ये की आपण सुद्धा देव होऊन जाऊ. म्हणजेच काय की आपल्याला त्या अवतारांच्या स्तरावरती पोहोचायचं आहे, तेव्हाच आपल्याला ठाकुरांची अवतारत्व खऱ्या अर्थाने समजेल. आज आपण फक्त मुखाने बोलत आहोत, ते वाईट नाहीये, त्याला सोडण्याकरता मी म्हणत नाहीये, पण आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे. रामकृष्ण संघाचे एक फार वरिष्ठ संन्यासी महाराज आजही ते हयातीत आहेत. त्यांनी आपल्या एका वरिष्ठांना विचारलं होतं, म्हणजे त्यांनी काही काळ घालवल्यानंतर रामकृष्ण संघामध्ये संन्यास वगैरे झाला आणि अचानकच एक दिवशी विचारलं की महाराज, इतके वर्ष तर झाले, मला काही अनुभूती होत नाही आहे. तर ज्यांना विचारला गेला होता हा प्रश्न, ते फार थोर संन्यासी महाराज होते. त्यांनी म्हटलं, अरे तुला काय वाटतं, अनुभूती म्हणजे काय? तुझ्या हातात काय एखादा भोपळा पडणार आहे का, की लौकीचा एखादा तुकडा पडणार आहे? काय होणार आहे? तुला येऊन जे 15-20 वर्ष झाले, तुझ्या मानसिकतेमध्ये बदल झालाय की नाही? मी हे उदाहरण मुद्दाम का मांडतोय? आपण चर्चा करत आहोत देवम भूत्वा देवम यजेत, किंवा अवतारांच्या साधक भावाचा अनुशीलन केव्हापर्यंत करायचं आहे. तर आपल्यामध्ये सुद्धा हा जो बदल जो घडतोय तो हा हळूवारपणे घडतोय. आपल्या वैचारिक जी सरणी आहे त्याच्यात बदल घडतोय. अचानक काहीतरी असं स्विच ऑन केला, लाईट झालं, असा ईश्वरलाभ होत नसतो आपल्याला, तो नाही होणार. तो हळूवारपणे आपण आत्ताच बघतो की किती असे भक्त असतात, ते म्हणतात की मी ठाकूरांशिवाय राहू शकत नाही. ठाकूर जर जीवनातनं काढले, हा विचार आम्हाला खूप भीतीदायक वाटतो. हे वाक्य ऐकून मला खूप आनंद होतो की आमच्या जीवनातनं महाराज जर ठाकूर काढलेत तर काय आमच्या जीवनाचं होईल, हा विचार सुद्धा भयानक भीती देऊन जातो. हे काय आहे? परमश्रद्धेय भास्करेश्वरांजी महाराज एक खूप सुंदर वाक्य म्हणायचे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस अँड ट्रान्सफिगरेशन ऑफ पर्सनॅलिटी. आपली प्रगती ही अशीच होणार आहे. या जीवनामध्ये आपल्याला ठाकूरशिवाय आपण काही चिंतन करू शकत नाही, त्यांना विसरू शकत नाही. समाधी वगैरे केव्हा होईल ती त्यांच्या कृपेने, ते नंतरची गोष्ट. पण आपल्या जीवनामध्ये जो बदल कसा घडणार आहे, आपल्या जीवनामध्ये देवम भूत्वा देवम यजेत ही स्थिती अचानकपणे येणार नाही. जशी ठाकूरांच्या जीवनामध्ये त्यांना काली मातीचं दर्शन झालं होतं, त्या पद्धतीने आपल्याला घडणार नाहीये. तितकी पात्रता आपली नाहीये. पण मग आपल्या जीवनात काय घडणार आहे? आपल्या जीवनात हे हळूवारपणे, आरती चुकली की फार रुखरुख वाटते. एक दिवस आपण मठात नाही गेलो तर आपल्याला खूप असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. ही प्रगती आहे. प्रगती आहे आणि महाराज कौतुक करतात, तिथे थांबायचं नाहीये. बरं, दिल्ली बहुत दूर आहे, आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे. हे उदाहरण मुद्दाम मी तुमच्या पुढे का मांडत आहे, फक्त हे सांगण्याकरता की अवतारांचं साधक भाव आपल्याला कुठपर्यंत त्याचं परिशीलनाची आवश्यकता आहे, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये
निर्विकल्प समाधीचा लाभ होत नाही. ठाकूर खरंच अवतार होते याची अनुभूती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे परिशीलनाची आपल्याला आवश्यकता आहे. आणि विशेष करून भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनाचं त्यांच्या साधक भावाचं अनुशीलन करणं हे फारच आपल्याला सोयीस्कर आहे. कोणत्या अर्थाने? कारण की ज्या ज्या भक्तांनी त्यांच्या साधनेला बघितलंय त्या सगळ्या त्यांच्या साधना त्यांनी शारदानंदजी महाराजांना सांगितले आहेत आणि त्याची बिलकुल एक ऑथेंटिक नोंद आपल्याला लीला प्रसंगामध्ये वाचायला मिळतेच. आणि काही फार असे काही शे वर्ष लोटून गेले असा काही भाग नाहीये. 150 वर्ष आधी झालेली ही सगळी लीला आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या डोळ्यांनी सगळं बघितलंय त्या सगळ्या शारदांजी महाराजांना सांगितलंय आणि त्याची एक अत्यंत प्रामाणिक नोंद महाराजांनी केलेली आहे आणि त्या साधनांचं काय अर्थ आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर या सगळ्या साधना आपल्याला खूप प्रेरणादायी ठरणार आहे. त्याची सुरुवात आपण येत्या बुधवारपासून करणार आहोत. आज आपली ठरलेली वेळ संपलेली आहे, इथेच थांबूया. पण गेल्या या 8 वर्गामध्ये जे आपण थोडंसं हा एक कठीण विषय आणि थोडासा किचकट वाटणारा किंवा याची काय आवश्यकता आहे आपल्याला असं वाटत असेल कदाचित, पण विभिन्न कारणं सांगून आपल्याला शारदानंदजी महाराज सांगतात की नाही, अवतारांना त्यांच्या साधक भावाचा अनुशीलन केल्याने आपल्याला उत्साह मिळणार आहे आणि तसं नाही केल्याने त्यांच्या जीवनाचा काहीही अर्थ आपल्याकरता ठरणार नाही. म्हणूनच त्यांच्या या साधक भावाच्या परिशीलनाची आवश्यकता आहे. त्यातून आपल्याला उत्साह, त्यांचे प्रयत्न, त्यांचा त्याग, त्यांची निष्ठा, त्यांचा तो उद्यम हे प्रेरणा देणारं ठरणार आहे. म्हणून त्यांची साधनेचं आपण चिंतन येत्या वर्गापासून करणार आहोत. आज आपण इथेच थांबू. पुढच्या बुधवारी हा वर्ग होईल. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.